ब्रॉट टू यू बाय विगार्ड. महायुतीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर तब्बल 43 दिवसानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला. ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत. दादा, कसं पाहताय सगळ्या गोष्टीकडे? मला वाटतंय आता लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असणाऱ्या लोकांनी मला वाटतं आता ह्याच्याकडे अतिशय गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. जी काही सभा घेतली गेली होती ती रस्त्यावर घेतली गेली होती आणि अगदी कलेक्टर ऑफिसच्या समोर घेतली गेली होती. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मला सांगा, त्या सभेची परवानगी नव्हती आणि परवानगी नसताना ह्या प्रकरणात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होण्यासाठी जर 42 ते 43 दिवस लागत असतील तर नेमकं हे गतिमान शासन कशा पद्धतीनं काम करायला लागलंय? हिथं जर विरोधी पक्षाचा उमेदवार असता आणि त्यानं जर अशी सभा घेतली असती तर त्यासाठी पण 42-43 दिवस लागले असते का प्रशासनाला? मला वाटतं हा मूळ प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या ठिकाणी त्या सभेची परवानगी नसताना ज्या ज्या वक्त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं त्याच्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा येतात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. मग ते या ठिकाणी आरोपी होत नाहीत का? ज्या ज्या वक्त्यांनी तिथं भाषणं केली त्यांना माहित नव्हतं का ह्या सभेची परवानगी नाही म्हणून? आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ह्या ठिकाणी येतोय आणि आचारसंहिते कोड ऑफ कंडक्ट चालू असताना प्रशासनाची किंवा इतर लोकांची जबाबदारी नाही का किंवा ह्या सभेला परवानगी आहे किंवा नाही? मला वाटते उघड डोळफेक चालू आहे. अनेक प्रकरणाच्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त आहेत, पण प्रशासन त्या ठिकाणी सत्ताधारी मंडळीच्या प्रेशरमध्ये त्या ठिकाणी काम करते. ही लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आचारसंहिता चालू असताना जर अशा पद्धतीनं प्रशासन वागत असेल तर नेमकं प्रशासन नावाचा प्रकार काही शिल्लक आहे का? काही मंडळी सत्ताधारी मंडळांच्या घरगड्यासारखं काम करणार आहेत. मला वाटतं हा प्रश्न आता सामान्य माणसानं कुठंतरी ह्या लोकांना विचारणं गरजेचं आहे. आणि इतक्यावरच हे थांबणार नाही. आता उद्या मला निकालाची सुद्धा काळजी आहे. निकाल लावत असताना सुद्धा जर ह्यांना कुणाचा प्रेशर आलं तर निकाल सुद्धा लावण्याच्या वेळेत काही ठिकाणी बदल होणार आहेत का? मला वाटतं हा मूळ प्रश्न आहे. प्रशासनानं, अधिकाऱ्यानं अतिशय इम्पार्शियल राहून कुठलीही बाजू न घेता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणं, पारदर्शकपणे काम करणं अपेक्षित आहे. असं असताना जर अशा पद्धतीचे कृत्य केली जात असतील तर ते अतिशय निषेधार्ह आहेत. त्याचा मी निषेध करतो. आणि आपल्याला मला विचारायचं आहे की नेमकं 43 दिवस का लागले? सभा तर तुमच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर झालेली आहे आणि कशाची चौकशी नेमकी 42-43 दिवस चालली होती? मला वाटतं हा प्रश्न आता प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांना तुम्ही विचारणं गरजेचं आहे. म्हणताय मतदान निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो किंवा काही प्रेशर येऊ शकतं. काय नेमकी तुम्हाला भीती आहे? नाही, आज जर ही मंडळी आचारसंहिता लागू असताना एखाद्या उमेदवारानं परवानगी सभेची न घेता भर रस्त्यात कलेक्टर ऑफिसच्या समोर सभा त्या ठिकाणी घेतली असेल ज्याची परवानगीच नव्हती आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायला जर त्याच्यावर गुन्हा दाखल करायला जर प्रशासनाला 42-43 दिवस वाट बघावी लागत असेल तर मग हे नेमकं कुणाच्या प्रेशरमुळे थांबलं होतं? कुणाचा आशीर्वाद होता? ही मेहरबानी कुणामुळे होती? आणि IAS IPS झालेले अधिकारी जर ह्या प्रेशरनं काम करणार असतील तर नेमकं आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडनं ठेवायची? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेवर दबाव असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. संतोष जाधव, TVNN मराठी, धाराशिव. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.